बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। परिमाश नावाच्या बेकायदा बेटिंग ॲप प्रकरणी ईडीकडून मुंबई, दिल्ली, एनसीआर, हैदराबाद, जयपूर, मदुराई, सुरत अशा सुमारे 15 ठिकाणी छापेमारी करण्यात आली। मुंबई पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्याने 2024 मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारे ईडी या प्रकरणी स्वतंत्र तपास त्यांनी सुरू केलाय। ईडीच्या तपासामध्ये बेटिंग ॲपमधून कमावलेली गैरव्यवहाराची रक्कम कर्नाटकमधील काही व्यक्तींच्या नावे बनवण्यात आलेल्या बनावट बँक खात्यांमध्ये जमा व्हायची। या बेटिंग ॲपच्या प्रसिद्धी दक्षिणेतील अनेक सेलिब्रिटींनी केली होती। त्या अनुषंगाने त्यांनाही ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे। माजी आमदार बच्चू कडूंना मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवले। सरकारी कामामध्ये अडथळा आणत कर्मचाऱ्याला धमकावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानुसार मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षाही सुनावली आहे। सोबतच 3 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये प्रत्येकी 5,000 रुपये दंडही ठोठावलाय। 29 सप्टेंबर 2018 रोजी मंत्रालय अनेक्स बिल्डिंगच्या 7व्या मजल्यावरच्या कार्यालयात माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक प्रदीप पी यांच्यासोबतच्या चर्चेदरम्यान काही वाद झाला होता। मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी आज मार्गदर्शन केलं। या बैठकीला ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांसह सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे सदस्य उपस्थित होते। यावेळी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीच्या विसर्जनावरून झालेल्या वादावरून उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर निशाणा साधला। ज्यांनी आरेचं जंगल कापलं त्यांनी पर्यावरणाची वल्गना करू नये, तसंच सध्या गणेश मंडळ पळवण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला। हिंदी सक्तीची नको, हिंदीची सक्ती होऊ देणार नाही याच्यासाठी आंदोलन करत होतो। तो जी.आर. त्याने मागे घेतला आणि कमिटी ज्यांची नेमली ते नरेंद्र जाधव हे अर्थतज्ञ, म्हणजे यांच्या भाषेशी तसं काही संबंध नाही। पर्यावरणाचं प्रेम कोणाकडनं शिकायचं? ज्यांनी अणुऊर्जाचं समर्थन केलं ते अनिल काकोडकरांकडनं। सूचना कोणाच्या तरी आहे, कोणाच्या ऐकायच्या? हे कायद्याची अंमलबजावणी करणारं कोण आहे? सरकार। ज्याने आरेचं जंगल कापलं ते आरेची जागा मेट्रोला देऊ नये त्याला पर्याय आपण देत होतो, तेव्हा आपल्याला ती जागा दिली नाही। आता बरोबर आपलं सरकार पाडल्यानंतर कांजूरची जागा त्यांनी घेतली आणि ती कोणाच्या घशात घातली तुम्हाला माहिती आहे। हे पर्यावरण प्रेमी का मित्रप्रेमी? हा लाचारपणा आम्हाला नाही। जर रद्द करायची असेल तर ती आत्ताच पूर्ण रद्द करा। मंडळाची पळवापळवी चालले, कोण पळवतोय मंडळ? कुठे घेऊन जाल पळून? शेवटी मुंबईतच राहणार ना। आणि तो आतमधला गणपती बाप्पा जोपर्यंत त्याचा आशीर्वाद आम्हाला आहे तोपर्यंत किती तुम्ही मंडळ पळवा, आम्हाला काय कोणाची पर्वा नाहीये। हे दुसरं करू काय शकतात पळवीकरीच? पण मला नाही वाटत असं कुठे काय पळवापळवी। निदान गणपतीचे भक्त आणि गणपती मंडळ जी आपली परंपरा कायम ठेवतायत ते अशा या आमिषाला बळी पडतात। कल्याण डोंबिवली महापालिकेने 15 ऑगस्ट रोजी चिकन मटण विक्रीवरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे आता नवा वाद पेटलाय। केडीएमसीच्या निर्णयाविरोधात हिंदू खाटीक समाज आक्रमक झालाय। विरोधकांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खाण्यावर बंदी अयोग्य असल्याचं म्हटलंय। पण हा निर्णय 1988च्या प्रशासकीय आदेशानुसार दरवर्षी घेतला जातो, असं कल्याण डोंबिवलीचे आयुक्त योगेश गोडसे यांनी स्पष्ट केलंय। मालेगाव, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही 15 ऑगस्ट रोजी मांस विक्री बंद राहणार आहे, पण त्याची कारणं वेगवेगळी आहेत। तर 15 ऑगस्ट रोजी मांस विक्री बंद आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये दरवर्षी हा निर्णय घेतला जातो असं आयुक्तांनी सांगितलंय। नागपूरमध्ये देखील दरवर्षी हा निर्णय घेतला जातो। छत्रपती संभाजीनगरमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी पर्युषण पर्वानिमित्त हा निर्णय घेतला जाणार आहे। तर स्वातंत्र्यदिनी मांस विक्रीवरती बंदी घालण्याचा निर्णय योग्य नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। पण माझं स्वतःचं मत असं आहे की लोकांच्या भावना देखील महत्त्वाच्या आहेत, परंतु भावनेचा आणि श्रद्धेचा विषय ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्या विषयाकडे त्या अँगलनी बघावं। आता आदिवासी समाजामध्ये तुम्ही जर बघितलं तर त्यांचा मोठ्या प्रमाणावर आहार हा अशा बाबतीतला मांसाहाराचाच असतो। आम्ही ह्याचा कडकडून विरोध करू। ह्याच्यात 15 ऑगस्ट व्हेज खा किंवा नॉन व्हेज खा हे सांगण्याचा अधिकार ह्या महानगरपालिकेनं नाही, आयुक्तांना बिलकुलही नाही। लोकांनी काय करावं, काय नाही करावं, काय खावं, काय नाही करावं, काही नाही खावं हे त्यांना सांगण्याचा अधिकार नाही। आम्ही जाहीर आवाहन करतो की ज्यांना नॉनव्हेज खायचं त्यांनी खावं। ह्याच्यात व्हेज नॉनव्हेज हा वादच नाहीये। 15 ऑगस्ट रोजी
भगवान श्रीकृष्णाची जयंती आहे आणि त्याच सोबत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची 750वी जयंती आहे. म्हणून सर्व वैष्णवांच्या श्रद्धेचा सन्मान राखत हा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयाचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. नाही, निर्देश हे दरवर्षीप्रमाणे दिलेले आहेत, वेगळे निर्देश दिलेले नाही. हे मी वारंवार आपल्या माध्यमातून सर्वांच्या निदर्शनास आणून देऊ शकतो की हा निर्णय ह्याच वर्षी घेतलेला आहे असं नाहीये. हा मागील काही वर्षापासून आलेला निर्णय आहे. तर यामध्ये जर काही भावना असतील तर त्यावर विचार करण्याची मुभा देखील आहे. त्याप्रमाणे देखील कारवाई करण्याची महापालिका नियमामध्ये तरतूद आहे. स्वातंत्र्यदिनी चिकन मटण बंदीसाठी केडीएमसीनं काढलेल्या अधिसूचनेवर 2026चा उल्लेख करण्यात आला आणि यावरून मनसे नेते राजू पाटलांनी केडीएमसीवर टीका केली आहे. अतिघाई 2026 मध्ये नाही, केडीएमसी मांसाहार बंदीचा फतवा काढण्याची किती घाई असं म्हणत त्यांनी टोला लगावलाय. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. राज्यातील गणेशोत्सवाची तयारी, प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना आणि इतर बाबींवर बैठकीत चर्चा होणार आहे. पोलीस महासंचालक, मुंबईचे पोलीस आयुक्त आणि राज्यातील सर्व जिल्हा आणि शहरांचे पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्त बैठकीला उपस्थित राहतील. मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना आज आझाद मैदानामध्ये जेलभरो आंदोलन करणार आहेत. मुंबईचे तत्कालीन शिक्षण उपसंचालक संदीप संगवेंवर कठोर कारवाई करावी तसंच शिक्षक समस्यांचं त्वरित निराकरण करावं, मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन केलं जाणार आहे. यामध्ये मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातून सुमारे 500 शिक्षक स्वतःला अटक करून घेणार आहेत. दिव्यांग किंवा दुर्धर आजाराचं प्रमाणपत्र सादर करून बदलीचा लाभ घेतलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेनं घेतलाय आणि यासाठी अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाकडून 282 प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. तर नाशिकच्या उपसंचालक आरोग्य सेवा विभागाकडून 68 प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड तुळजाभवानी मंदिरामध्ये पाहणी करत होते. त्यावेळी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते आणि मंदिराच्या सुरक्षा रक्षकांमध्ये गोंधळ झाला. जितेंद्र आव्हाडांना जिथून मंदिरात सोडलं तिथूनच आत सोडण्याच्या मागणीसाठी कार्यकर्त्यांसह भाविकांनी गर्दी केली. त्यावेळी सुरक्षा रक्षकांसह कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली. मंदिराचा गाभारा आणि परिसराची जितेंद्र आव्हाडांनी पाहणी केली. त्यावेळी दर्शन रांग थांबवल्याने भाविकांची मोठी गर्दी झाली होती. भाजप कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या गाडीसमोर ठिय्या मांडला. जितेंद्र आव्हाड यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्यात. जितेंद्र आव्हाडांनी माफी मागावी अन्यथा आम्ही उठणार नाही अशी भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी घेतली. देशातील किरकोळ महागाईचा दर जुलै 2025 मध्ये घसरून 1.55% झाला. हा 8 वर्षाचा नीचांक आहे. सरकारनं मंगळवारी जारी केलेल्या आकडेवारीमध्ये ही माहिती देण्यात आली. मुख्यतः भाज्या, अन्नधान्य, खाद्यवस्तूंच्या किमती कमी झाल्यामुळे महागाईचा पारा हा उतरलेला आहे. मंत्रालयात प्रवेशासाठीचे नियम अधिक काटेकोर करण्यात आलेले आहेत. माजी खासदार आणि माजी आमदारांनाही मंत्रालय प्रवेशासाठी चेहरा पडताळणी बंधनकारक करण्यात आले. त्याचप्रमाणे आमदार आणि खासदारांच्या वाहनांना पार्किंगची व्यवस्था मंत्रालयाबाहेरच करावी लागणार आहे. 15 ऑगस्टपासून ही यंत्रणा कार्यान्वित केली जाईल. लवकरच ट्रॅकवरती हायड्रोजन ट्रेन धावणार आहे. चेन्नईमध्ये नमो ग्रीन रेलचा पहिला रॅक तयार करण्यात आलाय. देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन भारतीय रेल्वेच्या चेन्नई येथील ICF इथं तयार करण्यात आली आहे. आता RDSO या ट्रेनच्या ऍसिलेशन चाचण्या घेईल. या ट्रेनला नमो ग्रीन रेल असं नाव देता येईल. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला. देशामध्ये आणखी 4 नवीन सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. याआधी देशातील विविध शहरात 6 सेमीकंडक्टर प्रकल्प आधीच मंजूर आहेत. त्यानंतर काल पुन्हा आणखी 4 नवीन सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं नाशिक शहर जिल्हा कार्यकारिणी घोषित केली आहे. मात्र या कार्यकारिणीमध्ये आमदारांची लॉबिंग आणि घराणेशाहीचा भरणा दिसून येतोय. आमदार सीमा हिरे यांची कन्या रश्मी हिरेंना सरचिटणीस तर देवयानी फरांदे यांचे दीर सुनील फरांदे यांची उपाध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली आहे. इतरही नेत्यांच्या नातेवाईक आणि कार्यकर्त्यांना स्थान देण्यात आलंय. नुकतंच भाजपमध्ये प्रवेश केलेले मामा राजवाडे, सुधाकर बडगुजर यांना कार्यकारिणीमध्ये स्थान नाही, तर सुनील बागुल यांना विशेष निमंत्रित म्हणून सन्मान देण्यात आलाय. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांबाबत भाष्य केलंय. रिपब्लिकन पार्टीला किमान 20 जागा तरी मिळाव्यात
असं आठवलेंनी म्हटलंय. महापालिकेच्या निवडणुकांमध्ये महायुती जिंकू शकते असंही आठवले म्हणाले. यावेळी त्यांनी महापालिका निवडणुका जानेवारी महिन्यात लागू शकतात असं भाकीतही वर्तवलंय. जो जिस तरह अभी मुंबई महानगर पालिका का चुनाव अभी दिसंबर जनवरी में आ सकता है, उसकी तैयारी के लिए आज कार्यकर्ताओं को बोला गया था और रिपब्लिकन पार्टी को एक 20 तक सीटें तो मिलनी चाहिए. जिस तरह आने वाला चुनाव है, इस चुनाव में इस वक्त शिवसेना को सत्ता के बाहर करना ही है. मुंबई महानगर पालिका हमारे महायुति के हाथ में आ सकती है. नाशिक महानगरपालिकेमध्ये एकूण 122 जागा आहेत. त्यामुळे महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवला जाणार असा निर्धार महायुतीनं केला. मात्र भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील सुरू असलेली इन्कमिंग आणि इच्छुकांची वाढती संख्या बघता दोन्ही पक्षाकडून स्थानिक पातळीवर स्वतंत्र लढण्याची तयारी केली जाते. मंत्री गिरीश महाजन यांनी देखील नाशिक महानगरपालिकेमध्ये 100 पारचा नारा दिलाय. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेतील इच्छुकांमध्ये मात्र संभ्रमावस्था आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5285 घरांसह 77 भूखंडांच्या सोडतीसाठी नोंदणी, अर्ज, विक्री, स्वीकृती प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार अनामत रकमेचा भरणा करून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत गुरुवार 14 ऑगस्टला संपुष्टात येणार आहे. मात्र त्याआधीच मंडळानं नोंदणी, अर्ज, विक्री, स्वीकृतीला 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. आता इच्छुकांना 28 ऑगस्टपर्यंत अनामत रकमेसह अर्ज भरता येणार आहे. नोंदणी, अर्ज, विक्री, स्वीकृती प्रक्रियेला मुदतवाढ दिल्यानं आता 3 सप्टेंबर रोजी काढण्यात येणारी सोडतही पुढे गेली आहे. आता 18 सप्टेंबरला सोडत काढली जाणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळ हाती घेतलेल्या पनवेल कर्जत नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरवर काम वेगानं सुरू असून प्रकल्पाचं 76% काम पूर्ण झालंय. 70 किलोमीटरपैकी 21 किलोमीटर रूळ बसवण्याचं काम पूर्ण झालं असून 30 किलोमीटरपर्यंत बेलास्ट फॉर्मेशन पूर्ण झालंय. त्यामुळे मार्ग लवकरच दृष्टिक्षेपात येण्याची शक्यता आहे. 29.6 किलोमीटर लांबीचा हा कॉरिडॉर मुंबईच्या उपनगरीय नेटवर्कला नवा पर्याय उपलब्ध करून देणार आहे.